कॅनवा बद्दल तर खूप जणांनी ऐकलंय. सगळेच कॅनवाचं गुणगान गातच असतात आणि इंस्टाग्रामवर सुद्धा कॅनवाचे इतके रील्स असतात. पण त्या सगळ्यांकडे अनुभव आहे. मग जे बिगिनर आहे, ज्यांना माहितीच नाही किंवा जे सुरुवात करतील, त्यांनी या कॅनवावरून पैसे कसे कमवायचे? हा, तुम्हालाही वाटतंय ना? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी पूजा आणि मी या चॅनलवर नवीन नवीन आणि ट्रेंडिंग स्किल्स ज्या 2026 मध्ये खरंच आपल्याला फुल टाइम इन्कम सुद्धा जनरेट करून देऊ शकतील आणि साईड हसल सुद्धा जनरेट करून देऊ शकतील. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया आपल्या कॅनवापासून. आता माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही कॅनवा हे नाव ऐकलंच असेल की कॅनवा स्किल शिका, त्यातून खूप पैसे. खरं तर ना, कॅनवा हे एक बेसिक फाउंडेशन आहे प्रत्येक गोष्टीचं. तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजर बनायचं आहे, तुम्ही कॅनवा शिकायला हवं. तुम्हाला व्हिडिओ एडिटर बनायचं आहे, तुम्हाला कॅनवा यायलाच हवं. त्यानंतर तुम्हाला फोटो एडिट करायचा आहे, तुम्हाला कॅनवा यायला हवं. जसं बिल्डिंगचा एक फाउंडेशन असतो ना, तसं ह्या प्रत्येक गोष्टीचा कॅनवा हा फाउंडेशन आहे. हे एक फ्री टूल आहे, वापरायला एकदम सोपं, त्याचा इंटरफेस एकदम सोपा आहे. पण हे वापरतात कुठे? इंस्टाग्राम पोस्ट बनवायला, त्यानंतर युट्यूबचे थंबनेल्स बनवायला, त्यानंतर वेबसाईट्स बनवायला सुद्धा. हो, वेबसाईट्स बनवायला सुद्धा कॅनवा वापरला जातो. अशाच वेगवेगळ्या गोष्टींसाठी कॅनवा वापरला जातो. कॅनवामध्ये फोटो एडिटिंग सुद्धा होऊ शकते. जेवढं तुम्ही शिकाल तेवढं कमीच आहे. आणि युट्यूबवर त्याचे फ्री रिसोर्सेस तर खूप जास्त अवेलेबल आहेत. तुम्ही फक्त कॅनवा टाईप करा आणि तुमच्यासमोर लाखो येतील, पण फुकट मिळतं, तिथे आपल्याला किंमत नसते. तीच गत आहे. पण आता सिरियसली घ्या, कारण 2026 मध्ये कॅनवा ज्याला येत असेल तो बाजी मारून जाईल. मग कॅनवा शिकायचं कसं, तर ते सांगितलं. आता हे कॅनवा, जसं मी म्हटलं, फाउंडेशन आहे. हे सगळ्या गोष्टी करतं. सोशल मीडिया मॅनेजरचं काम काय असतं? पोस्ट हँडल करणं आणि पोस्ट तयार करणं. मग त्या पोस्ट तयार करण्यासाठी त्याला इंस्टाग्राम ज्या टाकायच्या असतात, त्या पोस्ट तयार करण्यासाठी त्याला वापरायला तर लागणार ना कॅनवा. मग ही वे 1 आहे कमवायची. इंस्टाग्राम पोस्ट तयार करणं, क्रिएटिव्ह इंस्टाग्राम पोस्ट. मोठमोठ्या ब्रँड्स आहेत ज्या कॅम्पेन चालवतात. होळीची कॅम्पेन असेल, मग त्यांच्यासाठी होळीची एक क्रिएटिव्ह इंस्टाग्राम पोस्ट तयार करून देऊ शकता. त्या पर इंस्टाग्राम पोस्ट मागे तुम्ही पैसे छापू शकता. त्यात तुमची क्रिएटिव्हिटी आणि कॅनवाची साथ असेल, झालं. व्हिडिओ एडिटिंग, रील्स एडिट करायला सुद्धा जे एकदम बिगिनर आहेत ते कॅनवा वापरू शकतात. काही काही ब्रँड्स कॅनवाचे प्रिफर करतात, कारण कॅनवामध्ये पण जसे आपण VN कॅपकटमध्ये करतो तसंच हे असतात, पण कॅनवामध्ये आपण एडिटिंग जास्त मोर चांगल्या लेवलला करू शकतो, कारण त्याच्यात वेगवेगळे ऑप्शन्स असतात. तुम्ही फोटोला वगैरे इन्हान्स करू शकता. त्यामुळे युट्यूबचे व्हिडिओज वगैरे पण खूप जण तिथे जाऊन मर्ज करतात. ठीक आहे, हा वे 2 झाला. आणि वे 3 आहे युट्यूब थंबनेल्स. थंबनेल्स आज प्रत्येक जण इन्स्टा आणि युट्यूबवर आहे. इंस्टाग्रामचा कव्हर, रील कव्हर इतकं व्हायरल नाही झालं अजून, तेही होईल. त्यामुळे तेही करत राहा, तेही कॅनवावर बनवता येतं. पण मोस्टली युट्यूबचं थंबनेल, जर थंबनेल चांगलं असेल तरच तुम्ही येता ना. आता माझा थंबनेल बघून काहीतरी वाटलं असेल म्हणून तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केलं. मग हा थंबनेल बनवण्यासाठी सुद्धा लोक पैसे देतात आणि तो थंबनेल कॅनवा बनवतो. हा वे 3 झाला. वे 4, कॅनवामध्ये सगळं आयतं भेटतं, म्हणजे टेम्पलेट्स आयते भेटतात. त्यामुळे तुम्हाला काही करायची गरज नाही लागत. तुम्हाला फक्त टेम्पलेट उचलायचा आहे. तो टेम्पलेट, त्यातली थोडी आयडिया तशीच ठेवून तुमची थोडी आयडिया तुम्ही ओतू शकता. पण काही लोक अजून क्रिएटिव्ह असतील तर त्यांच्यासाठी आपण एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे आहे त्यांचं कॅनवा क्रिएटिव्ह असं एक साईट आहे. साईट म्हणजे जिथे तुम्ही स्वतःच्या डिझाईन टाकू शकता. त्या डिझाईन टाकल्यानंतर जर जसे तुम्ही दुसऱ्यांच्या टेम्पलेटवर जाऊन ते टेम्पलेट यूज करताना, तसे त्यांना पैसे भेटतात. तसंच जर कोणी तुमचं टेम्पलेट वापरलं पण ते टेम्पलेट ओरिजिनल असलं पाहिजे. ही पहिली गोष्ट. नो कॉपी, नो शॉर्टकट्स.
किंवा अजून कुठून तरी बघून ते केलेलं नसलं पाहिजे की जे आधी केलंय. त्यावरच जर तुमचं ते अप्रूव्ह झालं, त्यानंतर तुम्हाला काय भेटेल, ते पर क्लिक मागे किंवा पर यूज मागे त्याचे कंटेंटचे पैसे भेटतात. त्यानंतर तुम्ही सेल करू शकता गोष्टी. आता कोणत्या गोष्टी सेल करायच्या? रेझ्यूम टेम्पलेट्स आहेत, ज्याप्रमाणे हे टेम्पलेट सांगितलं तसं रेझ्यूमचे टेम्पलेट्स आहेत. तुम्ही प्रेझेंटेशनचे टेम्पलेट्स विकू शकता. हे सगळं तुम्हाला विकता येतं. त्यामुळे कॅनवाचे युजेस खूप जास्त आहेत. मग तुम्ही सुरू करणार आहात का कॅनवा शिकायला? आणि मी एक नवीन सिरीज लवकरच घेऊन येते, ज्यात मी कॅनवाचं बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत नक्कीच सांगेन. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.